नमस्कार. तुम्ही पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्रात मुंडे विरुद्ध मुंडे, ठाकरे विरुद्ध ठाकरे, साताऱ्यात भोसले विरुद्ध भोसले अशी घराणी राजकारणात एकमेकांच्या विरोधात गेलेली आपण बघितली. पवार कुटुंब एकसंध आहे, फुटणार नाही अशी वारंवार प्रचिती येत होती. मात्र जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या या अपेक्षेला तडा गेला आणि अजित पवार आपला वेगळा गट घेऊन भाजपासोबत सत्तेत गेले. त्यांनी आपली वेगळी चूल मांडली. अजित पवार परत येतील, ही काका शरद पवारांची चाल आहे अशा अनेक बातम्या मध्यंतरी आल्या. मात्र सगळ्या फक्त चर्चाच ठरल्या. अजित पवार आणि शरद पवार आता राजकीय दृष्ट्या एकत्र येणार नाहीत हे पक्क झाल्यानंतर आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर झाल्यानंतर कमीत कमी सणासुदीला, दिवाळी पाडव्याच्या दिवशी, भाऊबीजेच्या दिवशी तरी पवार कुटुंब एकत्र येईल अशी अपेक्षा होती. मात्र यावेळी सुप्रिया सुळेंनी आणि अजितदादांनी आपापली कारणं देत भाऊबीजेला भेटणं टाळलं आणि दिवाळी पाडवा शरद पवार व अजित पवार यांनी स्वतंत्र साजरा केला. गोविंद बागेत परंपरा होती ती खंडित झाली आणि अजित पवार यांनी स्वतंत्र तंबू ठोकला. त्यामुळे पवार कुटुंब कधीच एकत्र येणार नाही असं वाटलं असतानाच आता नुकतंच ऋतुजा पाटील यांच्यामुळे पवार कुटुंब आणि अजित पवार व शरद पवार एकत्र येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबात सुनबाईंचे आगमन होणार असून जय पवार विवाह बंधनात अडकणार असल्याची गुड न्यूज खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. ऋतुजा पाटील पवार घराण्याची सूनबाई होणार असल्याची बातमी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना पार्थ पवार आणि जय पवार अशी 2 मुलं आहेत. त्यापैकी जयचं लग्न होतंय आणि साखरपुडाही ठरलाय. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुंबाच्या भावी सुनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण या केसरी ट्रॅव्हल्सचे केसरी पाटील यांच्या घरच्या सुनबाई आहेत. साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या मोदी बागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं. जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. दरम्यान अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी 13 मार्च रोजी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची देखील भेट घेतली. पवार कुटुंबियाच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले. आता या मंगलमय प्रसंगी अजित पवार आणि शरद पवारांची भेट कशी होती, ते एकमेकांना बोलतात का, काय संवाद होतो, याकडे महाराष्ट्रातील जनतेच्या व अनेकांच्या नजरा लपून आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअरही करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.